सर्व विद्यार्थी तसेच माझ्या सर्व भारतीय नागरिकांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी ॲडव्होकेट अभिनंदन चंद्रकांत गायकवाड. आपण IPC 1860 या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन सिरीज सुरू करीत आहोत. यामध्ये सर्व चॅप्टर्स, सेक्शन्स पूर्णपणे समजून घेणार आहोत. तर चला मग सुरू करूयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणारे पुढील व्हिडिओ आपणास पाहता येतील. भारतीय दंड संहिता 1860 यामधील प्रकरण 4 म्हणजेच सर्वसाधारण अपवाद. यामध्ये प्रकरण 4 हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एखादे कृत्य गुन्हा केव्हा नाही किंवा केव्हा नसतो याविषयी कलम 76 ते 106 मध्ये सविस्तर सांगण्यात आलेले आहे. चला तर मग पाहूया भारतीय दंड संहितेचे संपूर्ण प्रकरण 4. कलम 76 नुसार कायद्याने बांधलेला परंतु चूकभुलीमुळे केलेले कृत्य. जर एखादी गोष्ट करण्यास कायद्याने एखादी व्यक्ती बांधलेली आहे, परंतु कायद्याची चूक नसता परिस्थितीविषयक वस्तुस्थितीच्या चूकभुलीमुळे सद्भावपूर्वक केलेले कृत्य अपराध होत नाही. सोप्या भाषेत एखादी व्यक्ती गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत आहे आणि त्या व्यक्तीने जर एखादी चूकभुलीमुळे एखादी गोष्ट केली जी दिसताना अपराध दिसते किंवा गुन्हा दिसतो, पण तसा गुन्हा हा अपराध होत नाही. कलम 76चेच आपण काही उदाहरणे पाहूया. उदाहरण नंबर 1. हा सैनिक आहे. तो कायद्याने बांधलेला आहे आणि त्याच्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्याने जमावावर गोळीबार केला, म्हणजेच येथे दोषी नाही. उदाहरण नंबर 2. न्यायालयाचा एक अधिकारी या व्यक्तीला सांगतो की या गुन्हेगाराला पकडून आण, पण हा चूकभुलीमुळे ला समजून पकडून आणतो. यामध्ये ही हा व्यक्ती गुन्हेगार होत नाही, कारण चूकभुलीमुळे हा व्यक्ती ला पकडायचे सोडून ला पकडून घेऊन आला. न्यायिक काम करत असताना न्यायाधीशाची कृती कार्य. कायद्याने न्यायाधीशाला अधिकार दिलेले आहेत आणि असा न्यायाधीश सद्भावपूर्वक समजत असतो आणि त्या समजुतीने न्यायिक कार्य करत असताना त्यांनी जे केले असेल ते काहीही अपराध होत नाही. कलम 78. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला धरून केलेली कृती. म्हणजेच न्यायालयाचा निर्णय अगर आदेश याला अनुसरून एखादी गोष्ट केलेली आहे किंवा असा निर्णय अंमलात असताना जिला समर्थन मिळते आहे तेव्हा केली असेल तर अपराध होत नाही. मग असा न्यायनिर्णय किंवा आदेश देण्याची त्या न्यायालयास अधिकारिता नसली तरी चालेल, मात्र ती कृती करणारी व्यक्ती त्या न्यायालयाला अशी अधिकारिता होती हे सद्भावपूर्वक समजत होती. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर न्यायालयाने निर्णय दिला आणि त्यावरून त्या एका व्यक्तीने न्यायालयामध्ये काम करणाऱ्या ते काम पूर्ण केले. जेव्हा त्याने ते काम पूर्ण केले त्यावेळी त्याला न्यायालयाचे समर्थन होते, तर तो अपराध होत नाही. कलम 79. कायद्याचे समर्थन आहे परंतु वस्तुस्थितीच्या चूकभुलीमुळे केलेले कृत्य. एखादी कृती करण्यास व्यक्तीला कायद्याने अधिकार आहे तर त्याची कृती समर्थनीय असते, परंतु वस्तुस्थितीची चूकभूल होते आणि त्यामुळे सद्भावनेने प्रामाणिकपणे त्याला असे वाटते की ती कृती समर्थनीय आहे, तर केलेले कृत्य गुन्हा नसते. उदाहरण म्हणून हा यास अशी कृती करत असताना पाहतो की यास वाटते की तो खून करत आहे. आता कायद्याने अशा परिस्थितीत नागरिकास त्या व्यक्तीला पकडून पोलिसांकडे नेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सद्भावपूर्वक तसे समजून हा यास सक्तीने ताब्यात घेतो, पण मागहून असे समजते की वास्तविक स्वतःच्या संरक्षणार्थ तसे करत होता, तरी देखील येथे याने अपराध केलेला नाही. कलम 80. कायदेशीर कृती करताना अपघात. कायदेशीर रीतीने कायदेशीर साधनांनी आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेतली जाते
आणि कायदेशीर कृती केली जाते, पण असे करत असताना अपघाताने किंवा दुर्दैवाने आणि कोणताही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जर कृती घडली तर अपराध नसतो. येथे उदाहरण म्हणून हा लहान कुऱ्हाडीने काम करत असतो. तिचा पाते अचानक उडते आणि त्यामुळे बाजूस उभ्या असलेल्या माणसाला लागून तो मरतो. येथे कडून योग्य ती खबरदारी घेण्यात कसूर झाली नसेल तर त्याची कृत्य ही क्षम आहे आणि तो अपराध नाही. कलम 81 गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून धोका पत्करून केलेले कृत्य. म्हणजेच आपण जी कृती करत आहोत त्यामुळे धोका नुकसान होणार आहे याची जाणीव असते, पण त्यामागे गुन्हेगारी उद्देश नसतो आणि ते करताना सद्भावनेने व्यक्तीस अगर मिळकतीस होणारा धोका टळावा म्हणून केलेले कृत्य गुन्हा नसते. स्पष्टीकरण: जिला प्रतिबंध करावयाचा किंवा जी टाळावयाची ते नुकसान अगर धोका अशा स्वरूपाचा किंवा अति निकट होता काय, तसे करणे समर्थनीय अगर क्षम होते काय, हे त्या त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. आपण आता उदाहरणाने पाहूया. एका आगबोटीचा कप्तान हा अशा परिस्थितीमध्ये सापडतो की आगबोट थांबवू शकण्यापूर्वी त्याने आपले बोटीचा मार्ग बदलला नाही तर अपरिहार्यपणे या बोटीशी टक्कर होऊन तिच्यातील 20 किंवा 30 उतारूंसह ती बुडणार आणि त्यांनी जर मार्ग बदलला तर तिसरी जी बोट आहे नावाची त्या बोटीशी टक्कर होऊन त्यावरील फक्त 2 तरुणांसह ती बोट बुडण्याचा धोका आहे, पण त्यातून तो कदाचित पारही पाडू शकेल. त्या बाबतीत जर या बोटीशी टक्कर करून तिला बुडवण्याचा कोणताही उद्देश नसताना व या बोटीतील उतारूंना होणारा धोका टाळण्यासाठी जर ने आपला मार्ग बदलला आणि ज्यामुळे या बोटीशी टक्कर होऊन ती बुडण्याचा संभव आहे हे त्याला माहीत होते, ती कृती करून त्याने ती बोट बुडवली, तरी जर अशी वस्तुस्थिती आढळून आली की जो धोका टाळावयाचा त्याचा उद्देश होता तो अशा प्रकरणात होता की जेणेकरून या बोटीशी टक्कर होऊन ती बुडवण्याचा धोका पत्करणे क्षम होईल, तर तो अपराधाबद्दल दोषी होत नाही. उदाहरण 2. मोठी आग लागली असता तो भडका पसरू नये यासाठी घरे पाडून टाकतो. मानवी जीवित किंवा मालमत्ता वाचवण्याच्या उद्देशाने सद्भावपूर्वक तो हे करतो. या बाबतीत टाळावयाची अपहानी अशा स्वरूपाची व इतकी अतिनिकट होती की ज्यायोगे ची कृती क्षम ठरते असे आढळून आल्यास त्या अपराधाबद्दल दोषी होत नाही. कलम 82 7 वर्ष वयाखालील बालकाची कृती. 7 वर्ष वयाखालील बालकाने केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही. उदाहरण म्हणून 7 वर्षाच्या खालील एखाद्या बालकाने जर काही वस्तू चोरली तर तो गुन्हा होत नाही, पण चोरीची वस्तू घेणारा व्यक्ती याच्यावर गुन्हा होऊ शकतो. कलम 83 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील अपरिपक्व समजशक्ती असलेल्या बालकाची कृती. जी गोष्ट 7 वर्षावरील व 12 वर्षाखालील वयाच्या एखाद्या बालकाने केलेली असते त्यावेळी त्याला आपल्या वर्तनाचे स्वरूप व परिणाम समजण्या इतपत प्रौढ बुद्धी झालेली नसते, तर त्यावेळी केलेले कृत्य अपराध होत नाही. पण येथे एक गोष्ट आहे की न्यायालयाला हे दाखवून द्यावे लागते की त्या व्यक्तीला समज नव्हता. पण जर असे सिद्ध झाले की कृती करताना त्या बालकाला समज होता तर त्याच्यावर गुन्हा होऊ शकतो. कलम 84 मनोविकल व्यक्तीची कृती. एखादी व्यक्ती एखादी कृती पण त्यावेळी करताना त्या कृतीचे स्वरूप काय आहे, तसेच आपण जे करत आहोत ते गैर किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे जाणण्यास तो मनोविकलतेमुळे वेडेपणामुळे असमर्थ असतो, तर केलेली कोणतीही कृती अपराध होत नाही. कलम 85 स्वतःच्या इच्छेविरुद्ध नशा चढवल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ अशा व्यक्तीची कृती. एखादी व्यक्ती नशेत असते, त्यामुळे त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करत आहोत ते गैर आहे तसेच कायद्याच्या विरुद्ध आहे हे समजण्यास असमर्थ असते, त्यावेळी केलेली कृती गुन्हा नसते. मात्र ज्यामुळे तिला नशा चढली
ते द्रव्य तिला तिच्या नकळत किंवा इच्छेविरुद्ध पाजण्यात आलेले आहे असे असले पाहिजे. पण येथे जर नशा ही स्वतःच केली असेल तर गुन्हा ठरतो. फक्त येथे दुसऱ्याच्या सक्तीने अगर नकळत मादक पदार्थ घेतले असे जर सिद्ध झाले तरच तो गुन्हा नसतो. कलम 86, ज्यामध्ये विशिष्ट उद्देश किंवा जाणीव आवश्यक असते असा अपराध नशा चढलेल्या व्यक्तीने केल्यास, ज्यावेळेस केलेली कृती अपराध होण्याकरिता विशिष्ट जाणीव किंवा उद्देश लागतो, त्यावेळी जणू काही त्या व्यक्तीला नशा चढली नसती तर ती जाणीव झाली असती असे समजून त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. मात्र ज्यामुळे नशा चढली ते द्रव्य तिच्या नकळत किंवा तिच्या इच्छेविरुद्ध तिला पाजण्यात आलेले नसावे. कलम 87, जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नसतो, संभव नसतो अशी संमतीने केलेली कृती. एक्सप्लेनेशन, जिच्यामुळे मृत्यू अगर जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही. समजून घ्या, जिच्यामुळे मृत्यू अगर जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही आणि जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून येणे संभवनीय असते. दोन गोष्टी आहेत इथे. जिच्यामुळे मृत्यू अगर जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही आणि जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून येणे संभवनीय असते याची जाणीव नसते. अशा परिस्थितीत अपाय सोसणारी दुसरी व्यक्ती संमती देते, तिचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असते आणि दिलेली संमती स्पष्ट अगर गर्भित होती आणि अपायाचा धोका पत्करलेला होता आणि कृती करण्यास तशी जाणीव होती, या कारणाने अपराध होत नाही. या कलमानुसार जे खेळ आहेत, क्रिकेट, बॉक्सिंग, कबड्डी, हॉकी, या खेळांमध्ये होणाऱ्या जखमांना म्हणजे धोका आहे यात संरक्षण दिले आहे. त्यात मोकळेपणा आणि चांगला इरादा अपेक्षित आहे. यामध्ये व्हॉलेंटी नॉन फिट इंजुरिया हे तत्त्व लागू होते, म्हणजे जो संमती देतो त्यास नुकसान इजा पोहोचत नाही. कलम 88, व्यक्तीच्या हितासाठी तिच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती, मात्र मृत्यू घडून आणण्याचा उद्देश नसताना केलेली कृती. जिच्यामुळे मृत्यू घडून यावा असा उद्देश नाही आणि अशी कृती एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी सद्भावपूर्वक करण्यात आली आहे. तसेच त्या व्यक्तीने त्या अपायाचा धोका पत्करण्यास स्पष्टपणे अगर गर्भित संमती दिलेली असेल आणि अशावेळी कृती करणाऱ्या इस्माला तसा अपाय उद्देशित होता अगर होण्याचा संभव असल्याची जाणीव होती, या कारणाने कृती अपराध होत नाही. येथे डॉक्टरांचे उदाहरण येऊ शकते. म्हणजेच हा वेदनापूर्व विकाराने पीडित आहे. चा विशिष्ट शस्त्रक्रियेमुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे अशी जाणीव या डॉक्टरास आहे, पण त्याचा मृत्यू घडून आणण्याचा उद्देश नसताना आणि च्या हिताकरिता सद्भावपूर्वक च्या संमतीने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली तर बीचा काहीही अपराध होत नाही. या कलमामुळे डॉक्टरांना संरक्षण मिळाले आहे. तसेच शाळेतील हेडमास्तर यांनी जर शारीरिक शिक्षा केली तर सद्भावपूर्वक दिलेली असते शिस्त लावण्यासाठी, त्यामुळे असे कृत्यही यात संरक्षित होते. कलम 89, बालकाच्या किंवा भ्रमिष्ठ व्यक्तीच्या हितासाठी पालकाने अगर पालकाच्या संमतीने सद्भावपूर्वक केलेली कृती, 12 वर्षाखालील वयाच्या अगर विकल मनाच्या व्यक्तीच्या हितासाठी त्याच्या पालकाने अगर त्याच्या कायदेशीर ताबा आहे अशी व्यक्ती तिच्या स्पष्ट अगर गर्भित संमतीने सद्भावपूर्वक कृती करत असते आणि त्यामुळे अपाय घडेल याची जाणीव असते आणि संभव असेल तर घडलेला अपराध नसतो. 1. उद्देशपूर्वक मृत्यू घडून आणणे अगर त्याच्या प्रयत्नास हा अपवाद लागू नाही. 2. मृत्यूची शक्यता याची जाणीव आहे अशी कृतीला अपवाद लागू नाही, पण उद्देश जर मृत्यू अगर मोठी दुखापत टाळणे तसेच भीषण रोग अगर विकलता टाळणे असेल तर गोष्ट वेगळी. 3. तसेच मोठी दुखापत
आपखुशीने करणे अगर प्रयत्न करणे यास अपवाद लागू नाही. पण उद्देश जर मृत्यू अगर मोठी दुखापत टाळणे तसेच भीषण रोग अगर विकलता टाळणे असेल तर गोष्ट वेगळी. 4. जो कोणत्याही अपराध करण्याच्या बाबतीत हा अपवाद लागत नाही त्याचे सहाय्य करण्यास पण अपवाद लागू नसतो. कलम 90. संमती भयापोटी गैरसमजापोटी भ्रमिष्ठ व्यक्तींची बालकाची संमती. जेव्हा दुखापत होण्याच्या भयापोटी किंवा गैरसमजापोटी संमती देण्यात आलेली आहे आणि कृती करणाऱ्या व्यक्तीस ती जाणीव असेल किंवा समजण्यास कारण असेल तर अगर एखाद्या व्यक्तीने तिच्या मनोविकलतेमुळे किंवा नशेमुळे असमर्थ असल्याने अथवा 12 वर्षाखालील व्यक्तीने संमती दिलेली असता आणि संदर्भावरून काही विरुद्ध दिसून येत नसेल तर अशी संमती या संहितेच्या कोणत्याही कलमाला उद्देशित असलेली अशी संमती नव्हे. कलम 91. अपाय होणारे स्वतंत्र गुन्हे हे अपवाद होत. काही कृती गुन्हे असतात म्हणजेच संमती देणाऱ्या अगर त्यांच्यातर्फे संमती दिली असताना अपाय करतात, अगर तसा उद्देश असतो, अगर जाणीव असते आणि त्यामुळे स्वतंत्रपणे ते अपराधच असतात. अशा अपराधांना केवळ संमती होती म्हणून कलम 87, 88, 89 मधील अपवाद लागू पडत नाहीत. कलम 92. सद्भावपूर्वक व्यक्तीच्या हितासाठी संमतीशिवाय केलेली कृती. एखादी कृती एखाद्या व्यक्तीच्या हितासाठी केली जाते, त्यामागे सद्भावना असते. संमती दर्शवणे त्या व्यक्तीला शक्य नाही अशी परिस्थिती असते अगर ती व्यक्ती असमर्थ असते. तसेच त्या व्यक्तीला हितकारक होईल अशा प्रकारे गोष्ट करण्यास वेळीच जाचेकडून संमती मिळवणे शक्य होईल असा तिचा कोणताही पालक अगर कायदेशीर रक्षणभार असलेला अन्य इसम तेथे नसेल तरी देखील त्या व्यक्तीची संमती न घेता जरी त्या व्यक्तीस काही अपाय घडला तरी तो अपराध नसतो. परंतु जर 1. उद्देशपूर्वक मृत्यू घडून आणणे अगर त्याच्या प्रयत्नास असा अपवाद लागू नाही. 2. मृत्यूची शक्यता याची जाणीव आहे अशा कृतीला अपवाद लागू नाही. पण उद्देश जर मृत्यू अगर मोठी दुखापत टाळणे असेल तसेच भीषण रोग अगर विकलता टाळणे असेल तर गोष्ट वेगळी. 3. मृत्यू किंवा दुखापत टाळणे याहून अन्य कोणत्याही कारणासाठी इच्छापूर्वक दुखापत करणे किंवा दुखापत करण्याचा प्रयत्न करण्याच्या बाबतीत हा अपवाद लागू असणार नाही. 4. जो कोणताही अपराध करण्याच्या बाबतीत हा अपवाद लागू पडत नाही त्याचे सहाय्य करण्या अपप्रेरणा पण अपवाद लागू नसतो. उदाहरण म्हणून हा आपल्या घोड्यावरून पडतो व बेशुद्ध होतो तेव्हा या शल्य चिकित्सकाला असे आढळून येते की याच्या कवटीला एक होल पडण्याची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. या स्वतःची निर्णयशक्ती प्राप्त होण्यापूर्वी हा शस्त्रक्रिया करतो, पण त्यामागे याचा मृत्यू हवा असा उद्देश नाही, तर याचे हित साधावे हीच सद्भावना असते. तर येथे याने काहीही अपराध केलेला नाही. उदाहरण 2. यास एक वाघ पळून नेतो. वाघावर गोळी झाडली तर हा कदाचित मारला जाईल असा संभव आहे. याची जाणीव असून देखील हा सद्भावनेने वाघावर गोळी झाडतो, पण त्यामागे यास मारण्याचा उद्देश नाही, तर याचे हित व्हावे हीच भावना आहे. च्या गोळीने यास प्राणघातक जखम होते व याचा काहीही अपराध केलेला नाही. उदाहरण 3. या डॉक्टर्स असे दिसून येते की एक बालक अपघातात सापडले आहे. त्याच्यावर त्वरित शस्त्रक्रिया केली नाही तर तो अपघात प्राणघातक ठरण्याचा संभव आहे. बालकाच्या पालकांकडे विनंती करण्यास वेळ नाही. बालकाच्या विनवण्या न जमवता त्याच्या हिताकरता सद्भावनेने शस्त्रक्रिया करतो, तर याने काहीही अपराध केला नाही. उदाहरण 4. आग लागलेल्या घरात हा या मुलासह आहे. खालचे लोक घोंगडी पसरून घर धरतात. घरच्या गच्चीवरून मुलास खाली टाकल्यास त्याचा पडण्यामुळे मूल मरण्याचा संभव असण्याची जाणीव आहे, परंतु मुलास मारण्याचा उद्देश नाही, तर त्या मुलाच्या हिताकरता सद्भावपूर्वक असे करतो. तेव्हा वरून पडल्यामुळे जर मूल गेले तरी याने काहीही अपराध केलेला नाही. कलम 93. सद्भावपूर्वक केलेले निवेदन. सद्भावपूर्वक केलेले कोणतेही निवेदन ज्या व्यक्तीला करण्यात आलेले आहे ते तिच्या हितासाठी केलेले असेल तर त्या व्यक्तीला कोणताही अपाय झाला तरी गुन्हा होत नाही. उदाहरण म्हणून हा डॉक्टर एका रुग्णाला तो जगू शकणार नाही असे आपले निवेदन करतो. त्या धक्क्यामुळे रुग्ण मृत्यू पावते.
अशा निवेदनामुळे रुग्णाचा कदाचित मृत्यू घडेल असा संभव आहे याची जाणीव असली तरी त्याने काहीही अपराध केलेला नाही. या कलमामुळे काही खास व्यक्तींना कलमाचा फायदा मिळतो. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, नातेवाईक, मित्रमंडळी वगैरे. सदरच्या व्यक्ती सत्य निवेदन सद्भावपूर्वक हिताकरिता करतात. त्यामुळे जरी अपाय झाला तरी अपराध घडत नाही. पण केलेले निवेदन असत्य असेल, हिताकरिता नसेल तर मात्र अपराध होतो.